मिताली सेठी यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण सर्वांनी टाळ्याने स्वागत करूया त्यांचं. शहादाचे तहसीलदार दीपक गिरासे सर यांचा देखील सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. उपविभागीय कृषी अधिकारी शहादाचे तानाजी खर्डे सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. ॲग्रोवलचे सर्वेसर्वा शैलेंद्र चव्हाण सर यांना मी प्रास्ताविकपर भाषण करण्याची विनंती करते. माईक नंदुरबारच्या जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर मिताली सेठी मॅडम, तसेच तहसीलदार आमचे मित्र दीपक गिरासे साहेब, जळगावपासून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आम्ही सोबत काम केले उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे साहेब, तसेच उपस्थित सर्व जे पुरस्कारते आहेत ते, तसेच त्यांच्यावर आलेल्या सर्वांचे मनस्वी स्वागत. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला मॅडमांना ऐकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा सन्मान मॅडमांच्या हस्ते आहे. हा एक आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असणार आहे. परंतु मॅडमांची आता मी चर्चा करत होतो. मॅडम, ॲग्रोवर्ल्ड ही संस्था अपघाताने आली. मी स्वतः बेसिकली एंट्रन्स पास आहे, वकील आहे, ॲग्रिकल्चरचं फक्त घरची शेती आहे एवढं एक बॅकग्राऊंड सोडलं तर डाळीमधला फरक सुद्धा मला माहीत नव्हता. पण ॲक्सिडेंटली या क्षेत्रात आलो आणि पूर्ण टीम उभी राहिली आणि पॅशनेटली आम्ही काम करतोय. आम्ही NGO टाईपमध्ये काम करतोय. बऱ्याच वेळा नुकसानीत जाऊन देखील आम्ही काम करतोय. ॲग्रोवर्ल्ड आइए प्रियंक सर स्टेज पाहिजे. प्रियंक सर, ॲग्रोवर्ल्ड नेमकं काय काम करतं हे आपण एक 3 मिनिटात समजून घेऊया. मॅडम, ॲग्रोवर्ल्ड की एक छोटीशी ॲग्रोवर्ल्ड ही संस्था गेल्या 9 वर्षांपासून कृषी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेऊन प्रभावीपणे कार्य करीत आहे. शेतकरी जगला पाहिजे, शेती आणि शेतकरी टिकली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन 5 समविचारी मित्रांनी एकत्र येऊन 2014 साली ॲग्रोवर्ल्डची मुहूर्तमेढ केली. असं म्हणतात की मोठ्या झाडाखाली दुसरे झाड किंवा रोपटे वाढत नाही, परंतु आकाशवाणी चौकातील एका चहाच्या टपरीजवळ व कडुलिंबाच्या झाडाखाली सुरू झालेल्या ॲग्रोवर्ल्डच्या या रोपट्याची आता जोमाने वाढ आणि वाटचाल देखील सुरू आहे. सध्या 29 जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. एका झाडाखाली सुरू झालेले ॲग्रोवर्ल्डचे कार्यालय 8 महिन्यात गोलानी मार्केटमध्ये 10 बाय 12च्या ऑफिसमध्ये स्थलांतरित झाले आणि त्यानंतर ॲग्रोवर्ल्डच्या कामात वाढच होत गेली. आता शहरातील फाजामिया चौकात एका कॉर्पोरेट कार्यालयात त्याचे रूपांतर झाले आहे. त्याचबरोबर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी देखील संस्थेची कार्यालये आहेत. कृषी विस्ताराचा एक भाग म्हणून ॲग्रोवर्ल्डने आतापर्यंत 19 कृषी प्रदर्शनांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. कृषी मासिकासह कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन देखील करीत असते. कृषी मासिक, वेबसाईट आणि ब्रॉडकास्टच्या माध्यमातून शेतीशी निगडीत नवनवीन घडामोडी, यशोगाथा, शासकीय योजना, नवनवीन तंत्रज्ञान यांसारखी बरीच माहिती देखील लाखो शेतकऱ्यांपर्यंत निशुल्कपणे पोहोचवली जात आहे. यासाठी जळगावसह राज्यातील सहकाऱ्यांची संख्या आता 28 वर पोहोचली आहे. याच कृषी क्षेत्राच्या आणि विस्ताराच्या बदलत्या जगाचा कानोसा घेत फक्त आणि फक्त कृषी व ग्रामविकासासाठी वाहिलेले पहिले व एकमेव YouTube चॅनलचे आज जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते अधिकृतपणे उद्घाटन होत आहे आणि हे सांगण्यास आम्हाला अत्यानंद होत आहे. ॲग्रोवर्ल्ड हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. त्याचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास जगावर आलेल्या कोरोनाच्या संकट काळातील देता येईल. या
काळात वाहतुकीसह सर्व काही ठप्प झालेले असताना शेतकरी मात्र राबत होता. अशा वेळी शेतकऱ्यांची शेती तर फुलली होती, मात्र वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकणे कठीण झाले होते. अशा वेळी राज्य शासनाच्या कृषी विभागाने ॲग्रोवलशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी, विशेषतः देवगडमधील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याबाबत चर्चा झाली आणि ॲग्रोवलने देखील पुढाकार घेऊन शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून अस्सल देवगड हापूस ग्राहकापर्यंत पोहोचवला. या हापूस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान होण्यापासून वाचले. घोटी येथील इंद्रायणी तांदूळ, विविध जिल्ह्यांतील हळद, बेदाणा यांसारख्या शेतकरी तसेच शेतमाल उत्पादक कंपन्यांची शेतमाल विक्री करण्यासाठी देखील ॲग्रोवलने मदत करून हातभार लावला आहे. ॲग्रोवलच्या जडणघडणीत जितका वाटा संस्थेतील सहकार्यांचा आहे, तितकाच अनमोल वाटा असंख्य वाचक, कृषी प्रदर्शनास भेट देणारे शेतकरी, जाहिरातदार व हितचिंतक यांचा देखील आहे. ॲग्रोवलच्या या वाटचालीत ॲग्रोवलने टाकलेल्या पहिल्या पावलापासून वेळोवेळी मदतीचा हात देणारे जैन उद्योग समूह, प्लांटो कृषी तंत्र, निर्मल सीड्स, श्रीराम प्लास्टिक तसेच ॲग्रोवेलच्या विविध उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी असणारे हजारो शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा देखील मोलाचा वाटा आहे. या वाटचालीत अनंत संकटे आली, आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला, मात्र असे असताना देखील ज्यांनी प्रत्येक वेळी मानसिक आधार दिला, तू चुकीचा नाहीस, अडचणी आल्या तरी याच मार्गावरून चालत राहा, असे प्रोत्साहनपर शब्द देत पाठीवर विश्वासाने हात ठेवला व प्रत्येक आर्थिक अडचणीत खंबीरपणे सोबत उभे राहिले ते माझे आई-वडील, पत्नी व सर्व कुटुंबीय, मित्र, सहकारी, हितचिंतक यांचा देखील मी वैयक्तिक आणि ॲग्रोवलच्या वतीने शतशः आभारी आहे. ॲग्रोवल ही संस्था नसून एक कुटुंब आहे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा परिवार आहे. आम्ही काम एन्जॉय करतो, आयुष्याचा प्रत्यक्ष क्षणही मनापासून जगतो. ही संस्था शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी बांधली असून उत्तरोत्तर ही संस्था शेतकऱ्यांसाठी अधिक चांगले कार्य करेल यात तिळमात्र शंका नाही. ॲग्रोवलचा छोटेखानी प्रवास आम्ही मॅडम लिटरली चहाच्या टपरीवर झाडाखाली आम्ही आज प्रवास सुरू केला होता. अनंत अडचणी आल्या, पैशांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. वडिलांनी शेती विकली, वडिलांनी ज्यावर एक प्लॉट विकला, पण वडिलांनी एकच सांगितलं की तू चुकीचं काही करत नाही आहेस, चुकीचं करत नाही आहेस, शेती शेतकऱ्यांसाठी करतो आहेस. ज्या लोकांसाठी आणि ते फक्त गप्पा मारतात, बोलतात, कृती कमी करतात, अशा लोकांसाठी तू करतोय, करत राहा. आणि आमच्या टीमचं देखील हे टीमवर्क आहे, हे टीमवर्क आहे. मॅडम मध्यंतरी इतक्या अडचणी आल्या, 7-7 महिने मुलामुलींचे पगार नव्हते. जस्ट त्यांना सांगितलं, बाहेरून त्यांना दुप्पट पगारच्या ऑफर होत्या की तुम्ही बाहेर जाऊ शकतात. टीमने एकच सांगितली, सर तुम्ही नेहमी सांगतात वी आर अ फॅमिली अडचणी असताना आम्ही कसं काय बाहेर पडू. दुप्पट तिप्पट पगारच्या ऑफर असून देखील टीमने त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. उलट मध्यंतरी पैसे नव्हते, ते टीमने सगळे पैसे गोळा करून 6.5 लाख रुपये ॲग्रोला आणून दिले होते. अशी एक टीम आहे या ठिकाणी, आमची सगळे काम करते. सर्व वेल ग्रॅज्युएट आहेत, पण ॲग्रीतलं कोणी नाही आहे. सर्व नॉन ॲग्री असून देखील आम्ही ॲग्रीमध्ये काम करतोय. इथे बसलेले बाकी मान्यवर तर ऑलरेडी ॲग्रीमध्ये काम करतात. यांचं गायडन्स तुम्हाला सर्वांना खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण सगळेजण इथे जमलो आहोत, तो एक नारी शक्तीचा सन्मान नारी शक्तीच्या हस्ते आपण ठरवून हा कार्यक्रम मॅडमांच्या हस्ते घेतला. त्यांच्या वेळेनुसार आपण हा कार्यक्रम ॲडजस्ट केला. एकच छोटी गोष्ट सांगेल, हमने बुंदे लोग के हरबो लोग के मुँह, हमने बुंदे लोग के हरबो लोग के मुँह सुनी एक कहानी थी. सन 1857 में सुलगी एक चिंगारी थी. सन 1857 में सुलगी एक चिंगारी थी. क्या खूब लड़ी वो मर्दानी, वो तो झांसी वाली राणी थी. आज या सगळ्या झाशीच्या राणीचा सन्मान आदरणीय झाशीच्या राणीच्या हस्ते आपण इथे ठेवला आहे. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांना पुरस्कार मिळाला, पुरस्कार ही जबाबदारी असते. स्वतः पुरता सगळे जगतात, खेडेमुंगे देखील जगतात, पण ज्यांनी पुरस्कार मिळवला आहे ते एक आदर्श आहेत. स्वतःबरोबर इतरांना देखील घडवा. तुमचं जे नॉलेज आहे, नॉलेज दिल्याने वाढतं. नॉलेज स्वतःपुरता न ठेवता स्प्रेड करा, इतरांना वाढवा. ॲग्रोवल ही संस्था तुमच्यासोबत कायम आहे. मॅडम आपल्याला आणखी एक विनंती आहे, आम्ही म्हणजे शासन प्रशासन त्यांचं जर आम्हाला एक पुढच्या वर्षी चांगला सपोर्ट मिळाला, एक मोठ्या प्रमाणामध्ये आत्तापर्यंत नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात झालं नसेल इतकं चांगलं आणि अतिशय सुंदर प्रदर्शन आपण इथे करून दाखवू. तुमचं फक्त सहकार्य असू द्या.
यावेळेस शासनाचा कृषी विभाग सोडलं तरी तर कोणतेही विभाग नाही मॅडम. लोकांपर्यंत लोक इथे 50 ते 60 हजार लोक इथे येऊन जातात आणि प्युअरली काहीतरी मला नॉलेज घ्यायचं आहे. इतर ठिकाणी जाताना ते घाईत असतात, इथे 4-4, 5-5 तास ते देतात. इतर जर डिपार्टमेंट इथे सहभागी झालं असतं तर लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या असतात. योजना खूप चांगल्या आहेत. जसं आपलं परवा बोलणं आलं गोदाम पावती योजना, काल आमदार साहेब देखील येऊन गेले, तर त्यांनी 2 गोदाम योजनेसाठीच्या ज्या स्कीम आहेत, एक शहाद्यात एक तळोद्यामध्ये ते लवकरच सुरू करतायत. त्याचं प्रमाण देखील आता काढण्यासाठी त्यांनी टेंडर दिलेलं आहे. तर तुमचा सपोर्ट जर मिळाला आम्ही नक्कीच चांगलं काम करू मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, अतिशय उत्तम माहिती सांगितली. ॲग्रोवर्ल्डचं छोटंसं रोपटं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि शहादामध्ये हे 3रं प्रदर्शन आपण घेतो आहोत. मॅडम सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देखील लोकाश्रय मिळाला आहे, पण आता राजाश्रयाची आवश्यकता आहे. आता जैन इरिगेशनचे गावंडे सर यांचा सन्मान योगिता मॅमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जैन इरिगेशनचे गावंडे सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया. कुठलाही कार्यक्रम करायचा असेल की प्रायोजकत्व हा खूप मोठा भाग असतो आणि त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं. त्यांचा देखील सन्मान योगिता मॅम करत आहे. त्याचप्रमाणे मेट्रोजनचे प्रियंक शहा यांचा सन्मान प्रमोदजी पाटील यांनी करावा अशी मी विनंती करते. प्रमोद दादा, दोघांचाही सन्मान प्रमोद दादा पाटील यांच्या हस्ते होत आहे. मॅडम आणि प्रियंक शहा आणि मॅम शहा. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होता त्या सर्वांचे आता आपण सन्मानाकडे वळणार आहोत. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी या आपल्याला मार्गदर्शन करतील. आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, कसे आहात? शेतकऱ्यांना भेटून कधी पण आनंदच होते. छान वाटलं. नंदुरबारमध्ये ॲग्रो वर्ल्ड किंवा ॲग्रो वन जे पूर्वी होतं त्यांचं काहीतरी एक्झिबिशन होते हे मला माहिती पण नव्हती. तर थोडा आपल्याला पण विनंती आहे की पुढच्या वर्षी तुम्ही केलं की 2 महिन्यापूर्वी आपण तयारी सुरू करू. म्हणजे तुमचं पॉईंट होतं की बाकी डिपार्टमेंट्स आपले, आणि बरोबर आहे की आपली बाकी स्कीम्स असतात तर त्यांचा पण स्टॉल असायलाच पाहिजे. आता शेतीमध्ये आमचं जे थोडं काम चालू आहे त्याबद्दल मी मला असं वाटते की कलेक्टर होण्याच्या अनुषंगाने तुम्हाला थोडी माहिती दिली पाहिजे की आपलं काय डायरेक्शन आहे. तर त्यामध्ये नंबर 1 आता यावर्षी आपण काय केलं आहे की जे मला वाटते की स्टेट गव्हर्नमेंट आणि भारतचं जे सरकार आहे त्यांचं सगळ्यांचं फोकस काय आहे की आपण कसं सगळे एकजूट येऊन आपली जी बिझनेसचं पोटेन्शियल आहे आणि आपल्या हातात पैसे किती येतात, मग आपल्याला चांगली शेती करायची पण त्या शेतीतून आपल्या हातात चांगले पैसे पण मिळाले पाहिजे. तर त्यासाठी आता फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि मग तुमचं जे इंडिव्हिज्युअल प्रोडक्टिव्हिटी आहे त्याचा पण थोडा वाढ झाला पाहिजे. आणि कसं मार्केटिंगवर आपल्याला फोकस करायचं, जे व्हॅल्यू चेनमध्ये आपण फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेज म्हणतो त्यावर पण आपलं आता खूप चांगला फोकस आहे. 4 जिल्ह्यात मी आत्तापर्यंत काम केलं आहे माझे करिअरमध्ये आणि मला असं वाटतं की नंदुरबारमध्ये जी ॲग्रिकल्चरल डायव्हर्सिटी आहे ती खूप चांगली आहे. जसे मी आता अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये, तिथे जर विदर्भामध्ये तुम्ही बघितलं की जवळपास मोनोक्रॉपिंग होते, म्हणजे 90-95% भात किंवा कॉटन असते. इथे जर बघितलं तर इथे पोटेन्शियल खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे चांगला मका आहे, आपल्याकडे मिलेट्स आहेत, कॉटन पण आहे आणि बऱ्यापैकी आपल्याकडे ही फूड प्रोसेसिंग जे खूप उभरती इंडस्ट्री आहे याचं टॅप करण्याचं खूप संधी आहे. पण आता त्यामध्ये 1-2 चॅलेंजेस आहे. पहिला चॅलेंज आपला पाण्याचा आहे की आपल्याकडे भरपूर ज्या आपण खरीपची शेती करतो पण रब्बीची शेती करण्यासाठी भरपूर लोकांकडे पाणी नाही आहे. तर त्यामुळे इरिगेशनचं प्लॅनिंग करणं खूपच इम्पॉर्टंट आहे किंवा आपण रब्बीमध्ये आपल्याला आपला लँड कसा वापरला गेला पाहिजे त्याची खूप गरज आहे. दुसरा थोडा नेक्स्ट जनरेशन फार्मिंग आणि सरांसोबत आता डिस्कशन होत होता की थोडा
शेडनेटमध्ये भाजीपाला लावायचा किंवा नेक्स्ट जनरेशन जे आपला IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो त्यावर थोडा सायंटिफिकली विचार करून त्याचं एक ॲक्शन प्लॅन तयार व्हायला पाहिजे. तर आता डिस्ट्रिक्टनी एक ॲग्रिकल्चरल ॲक्शन प्लॅन पुढचे 3 वर्षासाठी तयार करण्याची सुरुवात केली आहे. यावर्षी डिस्ट्रिक्टचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅन असते ज्यामध्ये जवळपास 15 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्सला डिस्ट्रिक्टवरून फंड जाणार त्यांची प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकण्यासाठी. म्हणजे जे ते शेतीमधून घेत आहेत त्याचं कलेक्टिव्हायझेशन 400-500 फार्मर जुडून त्याची प्रोसेसिंगसाठी त्यांना काय हवं आहे तसे प्रपोजल्स त्यांनी आम्हाला बनवून दिले. तर लोकांसाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग फॅसिलिटी ही आता आम्ही डिस्ट्रिक्टपासून यावर्षी करत आहोत. आणि पुढचे वर्ष परत आम्ही डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये FPOसाठी मोठी निधी ठेवली आहे. आता FPO मार्फतच मला असं वाटतं की प्रत्येक फार्मरसाठी पण जी प्रोडक्टिव्हिटी वाढली गेली पाहिजे त्याचं पण खूप एक लक्ष असतो. पण आता आज जे मी एक्झिबिशन बघितली आहे आणि जे खूप चांगलं मला वाटलं की भरपूर असे गोष्टी आहे जे कदाचित आम्ही आता टेक्निकल एक्सपर्ट्स नाही आहे ॲग्रिकल्चरचे, कदाचित तुम्ही सगळे टेक्निकल एक्सपर्ट्स आहात. तर त्यामुळे लोकांपर्यंत आपली एक तर प्रत्येक स्कीम कशी पोहोचली पाहिजे, वेदर इट इज क्रॉप इन्शुरन्स, PM किसान, त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करण्याची खूप गरज आहे. पण आता आपले सगळ्यांना म्हणजे एक माझी विनंती आहे की जर तुम्ही एकटे शेतकरी आहात तर तुमचे सोबतचे 10 शेतकऱ्यांसोबत कसं आपल्याला कलेक्टिव्हाइज करून मार्केटिंग केली पाहिजे त्याचा विचार करा. भरपूर महिला मला वाटते बचत गटात असतील, मग ती सारखी साडी दिसते मला. सगळे बचत गटाचे आहात का? हो. तर तुमचे बचत गटांमार्फत बिझनेस आपल्याला कसं तयार करता येईल किंवा एकमेकांचं जे टोटल प्रोड्यूस आहे ते एकटं विकायचं नाही, त्याचं कलेक्टिव्हायझेशन करून आपण कसं हे करू शकतो. दुसरं त्याचं प्रोसेसिंग, त्याचं व्हॅल्यू एडिशन. आणि मी हा पूर्वी पण सांगितलंय, आपलं आता नंदुरबारमध्ये सरस झालं होतं आणि एक आनंदाची गोष्टी सांगते की मागच्या वर्षी आपला सरसचा जे उलाढाल होता तो 5 लक्षाचा होता. यावर्षी 5 दिवसामध्ये सरसनी 21 लक्षाचा उलाढाल केला. म्हणजे 1 वर्षात 4 पट त्यांनी वाढून घेतला त्यांचा जे उलाढाल होता. आता माविमचं परत 7 तारखेला किंवा पुढची 7ला आपण प्लॅन करत आहोत त्यांचं एक एक्झिबिशन. तर पण जेव्हा ही एक्झिबिशन होते तर एक एक्झिबिशनमध्ये मी इंद्रायणी भात घेण्यासाठी गेली दुकानावर आणि त्यांना मी विचारलं की 1 किलो भाताचा कॉस्ट किती आहे, म्हणजे किंमत किती आहे. तर त्यांनी सांगितलं 70 रुपये. मग मी ॲमेझॉनवर उघडून पाहिलं की इंद्रायणी राईस जे आहे ते ॲमेझॉनवर कितीचं मिळतो, तर त्याचा किंमत होता 280 रुपये. भात तर सारखाच आहे, तुम्हीच उगवतात. त्यांनी फक्त काहीतरी सुंदर पॅकिंग केली आहे आणि ती सुंदर पॅकिंग करून ऑनलाईन विकला, त्याचा अर्धे पैसे ॲमेझॉन घेते आणि अर्धे पैसे पण त्याचा अर्धा पण 140 आहे ना, बरोबर आहे. तर थोडं आपल्याला मी जिथे आता KVK मध्ये गेली होती तिथे पण सगळ्यांना सांगून आली आहे की घरी जाऊन जरा थोडा अभ्यास करा की आपण जे सगळं उगवतो त्याचं ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग कसं केलं पाहिजे. आणि तो ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग तुम्ही एकटं नाही करू शकणार. त्यासाठी तुम्हाला कोणते सारखे अलाइनमेंटवाले लोकांना एकमेकांसोबत जुळायला लागेल आणि त्या कंपनीने मग पुढे जाऊन आपला हे करायला लागेल. आता आम्ही प्रत्येक ब्लॉकमध्ये जसे नवापूरमध्ये नवापूर दाल, शहादामध्ये चिली, अक्कलकुवामध्ये टोळंबीचं तेल महुआपासून, आणि त्याचं कलेक्टिव्हायझेशन जर करायचं तर कोणतं प्रॉडक्ट जाईल मार्केटमध्ये आणि त्याचं बॅकवर्ड लिंकेज करण्यासाठी त्यांना काय हवं आहे त्या प्रकारे ही प्लॅनिंग चालू केली आहे. तर आता माझा रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना थोडा ती कसं आपल्याला कलेक्टिव्हाइज करता येईल, कोणते गटात जोडता येईल आणि त्यापासून आपल्याला मार्केटिंगपर्यंत कसं जायचं, आपले हातात पैसे कसे जास्त घेतले पाहिजे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. मला माहिती आहे की आता क्लायमेट तुम्ही बघा, आपण आता फेब्रुवारीमध्ये आहोत आणि किती गरमी आहे बाहेर, पावसाचं बिलकुल हे नाही आहे. तर त्यामुळे थोडा मला असं वाटते की ऑफकोर्स शासनामार्फत पण इरिगेशनचा शाश्वती कसा करता येईल, क्लायमेट रेझिलियन्स कसा करता येईल, तुम्हाला शेतीसोबत 2-3 पर्यायी व्यवसाय कसा करता येईल त्याबद्दल आमचा जे लक्ष आहे तो त्या गोष्टीवर आहे. आणि बाकी आपल्याला काही पण नवीन आयडिया आला की आम्हाला ही कंपनी उघडायची आहे किंवा हा नवीन आयडिया आहे तर म्हणजे बिलकुल मोकळे होऊन माझा नंबर आहे SDO साहेबांकडे, यांच्याकडे, तर तुम्ही माझ्या नंबरवर पण सांगू शकता मला की आमचा हा आयडिया आहे आणि यामध्ये आम्हाला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे.
मी बुधवारी आणि शुक्रवारी माझ्या ऑफिसमध्ये लोकांना पण भेटते, तर येऊन तुम्ही कधी पण तुमचा आयडिया मांडू शकता की याबद्दल असा आपल्याला विचार केला पाहिजे. सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी आपण डेफिनेटली अजून चांगला कार्यक्रम करू, पण थोडा लवकर बसून चांगली प्लॅनिंग करू सर्वांसोबत आणि आपल्याला पुढच्या वर्षी नक्की आपलं जे पुढच्या वर्षीच नाही वर्षोनवर्षी आपलं ॲग्रिकल्चर चांगलं करायचं आणि नंदुरबारला वर घेऊन जायचं. बरोबर? येस, थँक्यू. थँक्यू मॅम. गेले 2 तास आपण याच विषयावर चर्चा करतो आहे की महिलांचं संघटन किती महत्त्वाचं आहे आणि या संघटनाची शक्ती खूप मोठी आहे. आणि मॅमनी जसं सांगितलं की तुम्हाला जर वातावरणातल्या बदलांना अनुरूप जर कुठला जोडधंदा करायचा असेल तर त्या स्वतः त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की बुधवार आणि शुक्रवार त्या कार्यालयामध्ये असतात, तुम्ही त्यांना भेटा. आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होतो त्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. ॲग्रोवर्ल्ड महिला गट शेती पुरस्कार आपण सन्मानित करणार आहोत. ॲग्रोवर्ल्डच्या स्थायी तत्पर ॲडव्होकेट संगीता पाटील मॅडम आल्यात का इथे? संगीता पाटील मॅम यांना मी विनंती करते. एक वेगळा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. ॲडव्होकेट संगीता पाटील मॅडम ज्या शेती क्षेत्रात नाही वकिली क्षेत्रात आहेत, परंतु मॅडम एक मिनिट बसून घ्यायचं, तुमच्याविषयी थोडक्यात माहिती द्यायची आहे. जे खरंच कौतुक आहे की शेती क्षेत्रात नसणाऱ्या महिला देखील विशेषतः वकील असून त्या रोटरीत आहेत, त्या लायन्स क्लबला आहेत आणि इतरही अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यात काम करता करता त्या पुढे आलेल्या आहेत. आपण एक नवीन पुरस्कार सुरू केला आहे त्यांच्या निमित्ताने, ॲग्रोवर्ल्ड सेवेस ठाई तत्पर. सगळ्यांना कदाचित माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांनी रायगड किल्ला तयार करायला घेतला त्यावेळेस त्यांचे तत्कालीन इंजिनियर हिरोजी इंदोलकर, त्यांचं नाव होतं हिरोजी इंदोलकर, त्यांनी किल्ल्याचं पूर्ण नियोजन त्यांच्याकडे दिलं. आणि नंतर आग्राचा विषय सगळ्यांना माहिती आहे, महाराज पुरंदरचा तह झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजांसह आग्र्याला गेले. आग्र्याला औरंगजेबाने महाराजांना कैदेत टाकलं. कैदेत टाकल्यानंतर ते 9 महिने 8 महिने कैदेमध्ये होते. त्या काळामध्ये किल्ल्याचं काम निरंतर सुरू होतं. अशा परिस्थितीमध्ये पैसा संपला, गंगाजळी संपली आणि मग ते हिरोजी इंदोरकरांनी स्वतःचं प्रॉपर्टी विकली, स्वतःची सगळी प्रॉपर्टी विकून त्यांनी किल्ल्याचं काम सुरू केलं. आणि तरी देखील पुन्हा किल्ल्याचं काम संपलं, त्यांनी कर्ज काढलं अशा निरंतर कार्य सुरू राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निघाल्यानंतर 7 महिन्यानंतर पुन्हा रायगडावर परतले. त्यांनी तो किल्ला पाहिला. नंतर राज्याभिषेक सोहळा झाला. त्यावेळेस ते तत्पूर्वी स्वतः महाराजांनी इंदोलकरांना विचारलं की हिरोजी तुम्हाला काय हवं आहे. दुसरा एखादा माणूस असता तर म्हटलं असतं मला प्रॉपर्टी द्या, माझं कर्ज आहे ते कर्ज उतरवा, किंवा मला सोनं नाणं जागीरदारी द्या. महाराज होते, महाराजांनी हो म्हटलं असतं. पण त्यांनी सांगितलं की महाराज योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला देईल, योग्य वेळ आल्यानंतर मी मागेल. महाराजांनी त्यावेळेस ओके सांगितलं, त्यांनी हो म्हटले आणि तो विषय संपला. आणि बरोबर राज्याभिषेकाच्या 3 दिवस अगोदर महाराज ज्यावेळेस तिथे एक मंदिर होतं, महादेवाचं मंदिर होतं, त्या हरिहरेश्वर महाराजाच्या मंदिरामध्ये महाराज रोज जायचे पाय पडायला. आणि ते पोचले मंदिराजवळ, हिरोजी इंदोलकर एक पाटी घेऊन समोर आले. मॅडम पाटी घेऊन समोर आले, त्यांनी विचारलं की महाराज तुमची परवानगी असेल तर मला ही गोष्ट हवी. तर त्याच्यावर लिहिलेलं होतं सेवेचे तत्पर हिरोजी इंदोलकर. महाराज म्हणजे या पाटीचा काय विषय? महाराज ही पाटी मला मंदिराच्या पायरीवर लावायची आहे. तुम्ही या राय किल्ला होता तो पूर्वी, त्याचं नाव नंतर राजगड झालं. या रायरेश्वराच्या किल्ल्यावर आल्यानंतर रायरेश्वराच्या मंदिरात तुम्ही रोज येणार आणि तुम्ही रोज आल्यानंतर तुमचा पाय रोज या पायरीवर पडणार, म्हणजे मी माझ्या मस्तकी लागल्यासारखं समजणार. माझी सेवा ही खऱ्या अर्थाने तत्पर झाली असं मी समजेल. आणि ती पायरी तो पाटी त्यांनी त्या पायरीवर लावली. तर तेव्हापासून एक म्हण तयार झाली आहे, सेवेशी तत्पर हिरोजी इंदोलकर. अशा पद्धतीने जे शहाद्यातल्या नाही आहे, ज्यांची सासरवाडी पण शहादा नाही आहे, ज्यांचं माहेर पण शहादा नाही आहे, मात्र शहादा नंदुरबार जिल्ह्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे, अशा आमच्या एक जवळच्या परिवारातील एक सदस्य आले आहेत, संगीता पाटील मॅडम, यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. धन्यवाद. संगीता मॅमचा सन्मान आपल्या
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. बायोसिसचे कौसर सर देखील आता इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं आहे. त्यांचा सन्मान शैलेंद्र चव्हाण सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होता त्यांची आपण आता सन्मान करणार आहोत. ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी पुरस्कार कांतीबाई पद्मसिंग पावरा यांना आपण बोलवतो आहे व्यासपीठावर. कांतीबाई पद्मसिंग पावरा, लवकर यायचं आहे. आपण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. सगळ्या महिला उन्हामध्ये बराच वेळ थांबलेल्या आहेत. आपल्या बरोबर आलेल्या सर्वांना घेऊन व्यासपीठावर लवकर यायचं आहे. कांतीबाई पद्मसिंह पावरा. त्यानंतरचा पुढचा सन्मान आहे ज्योती वसंत पावरा. कांतीबाई पद्मसिंह पावरा ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आहे सौ ज्योती वसंत पावरा. यांनी देखील खाली उभं येऊन राहायचंय. सौ दुर्गा राजू गावित. मॅडमच्या पुढच्या मीटिंगचं आयोजन आहे, नियोजन आहे. त्यामुळे आपण सगळ्या महिलांना जाणतो वेळेचे महत्त्व काय आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज लवकर सहकार्य करायचं आहे. पुढचा सन्मान आहे सौ ज्योती वसंत पावरा. ज्योती वसंत पावरा यांना मी येण्याची विनंती करते. ज्योती वसंत पावरा. त्यानंतर पुढचा सन्मान आहे सौ दुर्गा राजू गावित. सौ दुर्गा राजू गावित यांना देखील मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने ते सन्मानित होत आहे. सौ दुर्गा राजू गावित यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. पुढचं आहे सौ अर्चना वळवी. अर्चना वळवी मॅम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. पुढचा सन्मान आहे रीता मनोहर पाडवी. अर्चना वळवी यांचा सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. अर्चना रुपसिंग वळवी. आपल्या बरोबर आलेल्या सर्वांनी सहकुटुंब व्यासपीठावर लवकर यायचंय. मॅम बरोबर एक फोटो काढण्यात येईल आणि सर्व सन्मानार्थींना सांगते की सगळ्यांनी थांबा, नंतर आपण एकत्रित फोटो घेणार आहोत. अर्चना सुरसिंग वळवी, रीता मनोहर पाडवी. रीता मनोहर पाडवी. अलका धनगर. अलका धनगर मॅम. रीता मनोहर पाडवी. ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला जोड व्यवसाय पुरस्काराने आपण सन्मानित करतोय सौ वंजारी भगतसिंह वळवी. अलका पुंडलिक धनगर. DJ आशिष SK. ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला जोड व्यवसाय पुरस्काराने आपण सन्मानित करतोय अलका पुंडलिक धनगर. ऊसतोड कामगारांची समस्या किती महत्वाची आहे आणि किती भेडसावणारी आहे माहिती आहे. आणि मॅम वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल ॲग्रोवर्ल्ड परिवारातर्फे मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही आभार मानतो ॲग्रोवर्ल्ड परिवारातर्फे. पुढच्या वर्षी नक्कीच आपण भरदार आणि जोरदार आपण कार्यक्रम करू. नाही भरपूर आहेत. हां, आदर्श महिला आदर्श जोड व्यवसाय पुरस्कार बंजारी भगतसिंह वळवी. चालेल. आदर्श महिला जोड व्यवसाय पुरस्कार बंजारी भगतसिंह वळवी. नंतर प्रीती राजेंद्र जितेंद्र मराठे. जितेंद्र मराठे. लवकर या प्लीज, लवकर या. मॅमला जायचं आहे पुढे मीटिंगसाठी थांबलेले आहेत त्यांच्यासाठी. प्रीती जितेंद्र मराठे. अनुष्का. नंतर महिला बचत गट शेती पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत अनुष्का महिला बचत गट. अनुष्का महिला बचत गट. अनुष्का महिला बचत गट लवकर या व्यासपीठावर. मॅमला पुढच्या मीटिंगसाठी जायचं आहे, त्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी आलेले आहेत. अन्नपूर्णा महिला शेतकरी गट.
महिला गट लवकर या. अन्नपूर्णा गट, नंतर आनंदीबाई दारासिंग भिल आणि संजय भिल यांना मी आमंत्रित करते. अन्नपूर्णा महिला बचत गट लवकर या व्यासपीठावर. त्यानंतर आनंदी दारासिंग भिल यांना देखील आपण व्यासपीठावर बोलवतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आनंदी दारासिंग भिल. आनंदी दारासिंग भिल. नंतर जगत जननी महिला शेतकरी बचत गट. जगत जननी महिला शेतकरी गट लवकरात लवकर या व्यासपीठावर. त्यानंतर पुढचा सन्मान आहे एकलव्य महिला शेतकरी गट. एकलव्य महिला शेतकरी गट. जगत जननी महिला शेतकरी गटाने आपण त्यांना आता अॅग्रोवर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करतोय. एकलव्य महिला शेतकरी गट. एकलव्य महिला शेतकरी गट लवकर या व्यासपीठावर. प्लीज फोटोची घाई करू नका. फोटोग्राफर आहे, त्यांच्याकडून आपल्याला सन्मान मिळणार आहे. एकलव्य शेतकरी महिला गट लक्कडकोट तालुका शहादा. त्यानंतर कोकणी महिला शेतकरी गट. कोकणी महिला शेतकरी गट लवकरात लवकर या. मॅमच्या उपस्थितीसाठी सर्वांचे सत्कार ठेवले होते, त्यामुळे त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. मॅम प्लीज सहकार्य करा. एकलव्य शेतकरी महिला गट, कोकणी महिला शेतकरी गट, कोकणी महिला शेतकरी गट. त्यानंतर राजा महिला शेतकरी गट आष्टे तालुका नंदुरबार. सुवर्णा विजय कापसे शेतकरी राजा महिला गट. पुढचे सन्मान मेट्रोजनचे प्रियंका शहा मॅम आणि यांच्या हस्ते आपले होतील. मॅमला ऊसतोड कामगारांचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि तिथे मीटिंगसाठी अनेक लोक तिथे त्यांची वाट पाहत आहेत, त्यामुळे मॅडम रजा घेत आहेत. कोकणी महिला शेतकरी गट शेतकरी राजा महिला शेतकरी गट. अॅग्रोवर्ल्ड कृषी विस्तारक पुरस्कारासाठी आपण सन्मानित करत आहोत जयंत नारायण उत्तरवार. जयंत नारायण उत्तरवार. हिरालाल पाटील शेतकरी पुरस्कार. शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी हिरालाल पाटील यांना मी सन्मानित करते. हिरालाल पाटील यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. शेतीनिष्ठ पुरस्कार हिरालाल पाटील. हिरालाल पाटील सरांना मी बोलवते. हिरालाल पाटील सरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. लवकर यायचे सर. हिरालाल पाटील सर यांचा शेतीनिष्ठ पुरस्कार आपण सन्मानित करतोय. अॅग्रोवर्ल्ड कृषी विस्तारक पुरस्कार जयंत नारायण उत्तरवार यांना मी विनंती करते लवकर व्यासपीठावर यायचे. पुढचा सन्मान आहे हिरालाल बाबूलाल पाटील. हिरालाल बाबूलाल पाटील. त्यानंतर आदर्श शेतकरी पुरस्कार लालसिंह वन्या वळवी यांना मी अॅग्रोवर्ल्ड आदर्श वन्यजीव पशुसंवर्धन पुरस्कार संजय साळुंके सर यांना मी विनंती करते. सहाय्यक वनरक्षक उपविभाग तालुका शहादा. संजय साळुंके सर यांना मी विनंती करते. सहाय्यक वनरक्षक उपवन विभाग ते इथे उपस्थित आहेत. धन्यवाद मॅम. अॅग्रोवर्ल्ड पुरस्कारात सर्व सन्मान
सन्मानार्थींना मी विनंती करते, कॉमन फोटो घ्यायचा आहे, त्यांनी खाली यायचंय मॅम गेल्यानंतर.